मकर राशीच्या सर्व व्यक्तींचं मी माझ्या गुरुमाता या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते। तर आज मकर राशीसाठी अगदी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे। सध्या आपली जी 7.5 चालू होती ती आता संपलेली आहे आणि आता त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये आता काय घडणार आहे, राजयोग येणार की संकट येणार की तुमचं नशीब काहीतरी वेगळंच काही तुम्हाला दाखवणार। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अगदी महत्त्वाची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। तर आज मी तुमच्यासाठी असा खास आणि अत्यंत महत्त्वाचा आणि जीवन बदलवणारा संदेश घेऊन आलेले आहे, जे ऐकल्यावरती तुमचं मन थक्क होऊन जाईल आणि जे काही तुम्ही स्वतःशीच म्हणाल की हे तुम्ही कधी आधी तुम्हाला सांगितलेलंच गेलेलं नव्हतं किंवा तुम्हाला ह्या गोष्टी काही माहीतच नव्हत्या। तर मकर राशीसाठी आता जे पण येणारे दिवस आहेत ते काही सामान्य नसणार आहेत आणि तुमच्या नशिबाने जे लिहिलेलं आहे ते असं सोनेरी पान आहे, जे उघडण्यासाठी ग्रह तारे जे वर्षानुवर्ष वाट पाहत होते त्यामध्ये आता तुम्हाला स्थिती, तुमची ग्रहांची स्थिती बदलताना दिसणार आहे। तर मकर राशी आता ग्रहांची अशी विलक्षण रचना होत आहे की जे गेल्या कित्येक वर्षांत झालेली नव्हती, त्यामुळे आणि ही पुन्हा होण्यासाठी बराच काळ जाईल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण यातील प्रत्येक शब्द तुमच्यासाठी एखाद्या मार्गदर्शनासारखा काम करणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला योग्य दिशा दाखवणारा आजचा संदेश आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकच विनंती करेन, मकर राशीच्या मंडळींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल, त्याचं नोटिफिकेशन मिळेल। त्यामुळे सबस्क्राईब करा, कारण की तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे। तर मकर राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक आणि ऐतिहासिक असा क्षण येत आहे। या सुमारास मंगळ ग्रह आपल्या स्वतःच्याच मेष राशीत प्रवेश करत असल्याने ज्योतिषशास्त्रात अत्यंत हा काळ जो आहे तो दुर्मिळ मानला जाणारा काळ असणार आहे आणि असाच राजयोग आता तुमच्या मकर राशीमध्ये सक्रिय होणार आहे। आणि हा योग म्हणजे जो काही साधारण योग नसणार आहे, हा योग फक्त काही निवडक भाग्यवान लोकांच्या आयुष्यात येतो आणि जेव्हा येतो ना तेव्हा त्यांचं संपूर्ण आयुष्य अगदी बदलवून टाकतो। तर या राजयोगाच्या प्रभावामुळे मकर राशी तुमच्यामध्ये आत्मविश्वास, धाडस आणि कर्तृत्व शक्ती अशा उंचावरती जाईल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित होणार। या गोष्टी तुम्हाला आधी अशक्य वाटत होत्या, ज्या स्वप्नांना तुम्ही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात दडवून ठेवलेलं होतं इतक्या वर्षांपासून, जो तुम्हाला मानसिक त्रास होत होता, त्या सगळ्या गोष्टी आता तुमच्यासमोर प्रत्यक्षात तुम्हाला दूर होताना दिसतील। जे पण काही तुमचे स्वप्न होते ते पूर्ण होताना दिसतील। गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून जे तुमचे रखडलेले कामं होते, जे काही अडकलेलं होतं, जे काही थांबलेलं होतं आयुष्यामध्ये, ते सारं आता तुम्हाला दिसेल की हे सगळं काही आता वेगाने पुढे सरकायला लागेल आणि तुमच्यामध्ये तुम्हाला एक नवीन ऊर्जा, नवीन दिशा आणि नवीन बळ देखील मिळणार आहे। तर मकर राशीच्या जातकांनो, या काही दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या स्थावर मालमत्तेसंबंधात जे पण काही शुभ वार्ता आहेत त्या तुम्हाला ऐकायला मिळतील, शुभ संकेत तुम्हाला दिसतील। जर तुम्ही स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न इतके दिवसापासून बघत होतात किंवा काही एखादा जमिनीचा व्यवहार असेल, त्यामध्ये आता तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्याचे आता एकदम दाट शक्यता आहे आणि एखाद्या मोठ्या मालमत्तेत देखील गुंतवणूक करण्याचा जर तुमच्या मनामध्ये विचार असेल ना, तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे आणि तुमची जिद्द, तुमची मेहनत आणि ग्रहांची आता जी साथ आहे, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे आता तुम्ही अशा उंचावरती पोहोचणार आहेत की जिथे पोहोचण्याचं कधी तुम्ही स्वप्नात देखील धाडस केलं नव्हतं, त्या गोष्टी आता प्रत्यक्षात उतरणार आहेत। तुमच्या प्रत्येक कष्टाचं, तुमच्या इतक्या वर्षांच्या त्यागाचं आणि तुमच्या संयमाचं फळ तुम्हाला आता मिळायला सुरुवात होईल आणि हे पाहून तुमचे जवळचे जे पण शुभचिंतक आहेत ते आनंदाने भरून जातील। तर मकर राशीच्या जातकांनो, केवळ नशीबच नाही तर आता तुमच्या बुद्धीची, तुमच्या कौशल्याची कसोटीही आता येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला दिसणार आहे। शुक्र ग्रहाच्या अत्यंत शुभ प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये
केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत असून हा योग तुमच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये देखील क्रांतिकारी बदल घडवण्याची ताकद बाळगतो. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी पदोन्नतीची संधी तुमच्या दारावरती येऊन ठोठावेल आणि पगारात मोठी वाढ होण्याची अत्यंत प्रबळ योग देखील दिसत आहे. तुमच्या कामाची, तुमच्या प्रयत्नांची, तुमच्या समर्पणाची दखल आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे आणि तुम्हाला एका वेगळ्याच नजरेने तुमच्याकडे बघितलं जाणार आहे. तुमच्या मानसन्मानात वाढ देखील होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी नव्या संधी, नव्या भागीदारी आणि नव्या बाजारपेठेचे दरवाजे देखील उघडतील की जे आधी तुम्हाला बंद वाटत होते ते आता नवीन नवीन संधी तुमच्यासाठी समोर तुमच्या उभे राहतील. कला, संगीत, अभिनय, लेखक किंवा लेखन, सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांसाठी तर येणारा हे दिवस जे आहेत ना ते एखाद्या वरदानासारखे ठरणार आहेत. तुमची प्रतिमा जगासमोर आता अशी दिसेल, लोक तुम्हाला ओळखायला लागतील, तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. समाजात तुमचा मानसन्मान इतका झपाट्याने वाढेल ना की तुमच्या शब्दांना, तुमच्या मतांना, तुमच्या निर्णयांना लोक महत्त्व देऊ लागतील आणि तुम्ही जिथे जाल तिथे तुमची एक आता वेगळीच छाप पडणार आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला कौटुंबिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर या येणाऱ्या दिवसात तुम्हाला अत्यंत आनंददायी बातम्या तुमच्या कानावरती तुम्हाला ऐकायला मिळते. कुटुंबात एखाद्याचे मंगल कार्य, एखाद्याचे काही दिवसांपासून थांबलेले कामं होते किंवा परदेशात जाण्याचे योग, लग्नाचे योग, साखरपुडा, एखादी शुभ मंगल कार्य ज्याची वाट तुम्ही इतके दिवसापासून पाहत होते त्याचे आता शुभ संकेत तुम्हाला दिसणार आहे, तुमच्या डोळ्यासमोर दिसणार आहे. त्याचे आनंदाच्या बातम्या तुमच्या कानावरती पडणार आहेत. रखडलेले शुभ कार्य देखील आता मंगल कार्य एखाद्या घरामध्ये घडू शकतं. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. ज्या कोणाला परदेशात जायचं होतं, परदेशात नोकरी व्यवसायाची संधी शोधत होता त्या जातकांसाठी तर हा काळ तुम्हाला सांगते अगदी हिरवा कंदील दाखवणारा आहे. ज्या मकर राशीच्या जातकांना परदेश यात्रेत जायचं होतं किंवा परदेशात कुठल्या नोकरी संदर्भात किंवा शिक्षणासाठी जायचं होतं तर त्या संदर्भातले मार्ग आता मोकळे होण्याचे संकेत तुमच्यासमोर तुम्हाला स्पष्ट दिसतील. आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या कुटुंबात सुखाचे वातावरण येतील, आनंदाचे वातावरण येतील आणि तुम्ही महत्त्वाचे निर्णय कुटुंबासाठी घेऊ शकाल. एकूणच येणारा काळ हा आपल्यासाठी केवळ पैसा आणि यशच नाही तर मनामध्ये तुम्हाला समाधान, कुटुंबाचा आनंद आणि आयुष्यातील एक नवीन सुरुवात घेऊन येणारा काळ असणार आहे. आणि या शुभ गोष्टींसोबतच तुम्हाला मी काही सावधानतेचा इशारा पण देऊ इच्छिते की पुढे काही राहू आणि मंगळ एकत्रित येण्यामुळे त्यांच्या प्रभावामुळे तुमच्या काही गोष्टींमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. काही महत्त्वाचे निर्णय घेताना फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे, वरिष्ठांचा सल्ला घ्यायचा आहे. या काळात जो पैसा येईल ना त्याचा तुम्हाला योग्य वापर करायचा आहे. भविष्यासाठी त्याची बचत तुम्हाला देखील करायची आहे. चुकीच्या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे आणि जो पैसा येणार त्याला व्यवस्थित चांगल्या ठिकाणी त्याची गुंतवणूक करणं हे तुम्हाला फक्त महत्त्वाचे इशारा तुम्हाला दिला जाईल. असे काही व्यक्ती आहेत तुमच्या आयुष्यांमध्ये की त्यामुळे देखून त्यांच्यापासून देखील तुम्हाला काही अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार करत असताना थोडे डोळे उघडे ठेवा आणि व्यवस्थित त्याचा व्यवहार करा. कारण लवकर श्रीमंत होण्याच्या कोणत्याही मोहक योजनेला किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या गोड बोलण्याला तुम्हाला सांगते की बळी पडू नका. आणि हे जे जाळे आहे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी पसरलेले असणार. त्यामुळे जे पण तुम्ही कष्टाने कमवलेली तुमची कमाई आहे ती जपून वापरा आणि जपून ठेवा. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला मात्र विसरू नका. मकर राशीच्या जातकांना मंगळाच्या तीव्र प्रभावामुळे तुमच्या स्वभावात थोडी चिडचिड, अधीरता किंवा राग येण्याची शक्यता या काळात जास्त असेल. परंतु हे तुमच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. कारण एका क्षणाच्या रागात बोललेले शब्द वर्षानुवर्ष नातं तोडू शकतात. घरातील मोठ्या माणसांशी, जोडीदाराशी, मुलांशी बोलताना अत्यंत संयम बाळगा. कोणताही निर्णय रागाच्या भरात घेऊ नका. घरातील छोटे वाद जर वेळीच शांत केले नाही तर ते मोठ्या संघर्षात रूपांतर घेऊ शकतो. त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवा. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर येणारा काळ हा तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक असू शकतो. रक्तदाब, रक्ताभिसरण, मानसिक ताण यांकडे
तुम्हाला विशेष लक्ष देण्याची काळजी आहे. वाहन चालवताना थोडं एकाग्रता ठेवा. तुमच्या शरीराची पुरेपूर काळजी घ्या. योग्य असा व्यायाम तुम्हाला करणं गरजेचं आहे. मनःशांतीकडे लक्ष द्या. मेडिटेशन करा, योगा करा. याने तुम्हाला अगदी पुरेपूर फायदा मिळू शकतो. मकर राशीच्या जातकांनो, करिअरमध्ये यश मिळत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही वर जाताना तर काहींना ते सहन होत नाही. तुमच्या यशाने काही सहकाऱ्यांच्या मनामध्ये मत्सर निर्माण होऊ शकतो आणि ते तुमच्या विरोधात काही कारस्थान रचण्याचा देखील प्रयत्न करू शकतात. त्यामुळे गोड बोलणाऱ्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका आणि तुमच्या यशाचे श्रेय इतरांना देण्यात मोठेपणा दाखवा. तुम्हाला ह्या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवण्यासाठी हे फायदेशीर ठरेल. तुम्हाला सांगते, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. अनावश्यक वादांमध्ये पडू नका. तुमचे काम तुमच्या वतीने बोलेल अशा प्रकारे वागा. तर मकर राशीच्या जातकांनो, ग्रहांची स्थिती तुम्हाला बुद्धीची तीव्रता देणार आहे आणि पण त्याचबरोबर एकाग्रता भंग करण्याचे प्रयत्न देखील होतील. त्यामुळे चुकीच्या मित्रांची संगत किंवा सोशल मीडियाचा अतिवापर किंवा आळस या तिन्ही मोठ्या शत्रूंपासून तुम्हाला दूर राहायचे आहे. भरपूर मेहनत करायची आहे आणि मेहनतीचं फळ तुम्हाला ह्या दिवसांमध्ये मिळणार म्हणजे मिळणारच तुम्हाला. कारण इतक्या वर्षांपासून तुम्ही संयम बाळगला आणि त्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला नक्कीच दिसणार. त्यामुळे मेहनत जरूर करा. त्याचं यश तुम्हाला लगेचच मिळणार आहे. त्यामुळे त्यावरती विश्वास ठेवा आणि स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. एका दिवसाचाही आळस तुमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीवरती पाणी फिरू शकतो. त्यामुळे सतर्क राहा आणि आपल्या ध्येयावरती नजर ठेवा. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण जाणून घेऊया की या काळात कोणते उपाय केल्याने तुमचं जीवन सुरळीत राहील आणि ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो कमी होईल. तर मंगळाचा प्रभाव वाढत असताना तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज सकाळी हनुमान चालिसाचे भक्तिपूर्व तुम्हाला पठण करायचे. हनुमानजींना तुम्हाला स्मरण करून शांती, शक्ती आणि संरक्षण ह्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे. शनिवारी तिळाचे दान करा, कारण शनिग्रहाला शांत करण्याचा हा सोपा आणि प्रभावी उपाय आहे. शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा जरूर लावा, जेणेकरून घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवेल. घरात नियमित धूप जरूर लावा. कापूर देखील जरूर लावा. त्यामुळे मनात सकारात्मक विचार राहील. कुटुंबामध्ये एकात्मता राहील. कुटुंबातील भांडणे दूर होतील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. हेच तुमचे खरे संरक्षण देखील असणार आहे. आणि लक्ष ठेवा, उपाय करणं म्हणजे कमजोरी नाही, तर हे एक शहाणपणाचं लक्षण आहे. त्यामुळे हे उपाय जरूर करा आणि विचारपूर्वक पाऊल टाका. ग्रहांच्या संकेतांकडे लक्ष द्या आणि येणारे हे दिवस तुमचे सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींकडे शांतपणाने लक्ष द्या. प्रत्येक संकेत, प्रत्येक संधी ही तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे सजग व्हा, सतर्क राहा आणि जे पण येणारे दिवस आहे त्यांचं नक्कीच सोनं करा. तर मकर राशी, हे होतं तुमच्याबद्दलचं भविष्यवाणी. तर ही तुमच्या मनाला कशी वाटली आणि तुम्हाला आवडली असल्यास तर त्याला माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.